एकीकडे वटपौर्णिमा महिला जन्मोजन्मी हाच पती हवा म्हणून व्रत करताना दिसतात, तर दुसरीकडे सांगलीच्या कुपवाडमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं आपल्या पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। त्यामुळे सोनम रघुवंशीचा आणखी एक अवतार सांगलीत निर्माण झाला आहे। कुपवाड शहरातील प्रकाशनगर येथील एकता कॉलनीत राहणाऱ्या 53 वर्षीय अनिल तानाजी लोखंडे याचा वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान दुसऱ्या बायकोनं जीव घेतला। डोक्यावर कुऱ्हाडीनं वार केल्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला। मयत अनिल लोखंडे याची पहिली पत्नी कर्करोगानं मरण पावली आहे। मयत अनिल यांना 2 मुली होत्या। दोन्ही मुलींची लग्न झाल्यानं अनिल हा एकटाच घरी राहत होता। त्याचे पोटाचे हाल होत असल्यानं अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील वडी येथील 27 वर्षीय राधिका बाळकृष्ण इंगळे या तरुणीसोबत लग्न लावून दिलं। लग्न 17 मे 2025 ला झाल्यावर अवघ्या एका महिन्याच्या आतच वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान राधिका हिनं अनिल यांच्यावर कुऱ्हाडीनं डोक्यावर हातावर वार केला। त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झाला। कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतला आहे, मात्र खुनाचं नेमकं कारण समजलेलं नाही।